आजच्या डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण जे कार्यक्रम आयोजित करतो त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मान्य दीपक वैद्य साहेब, उपाध्यक्ष इंद्रजित पवार साहेब, समाज कल्याणचे सभापती सातपुते मॅडम, महिला बाल विकास विभागाचे सभापती वाघे मॅडम, तसेच कृषी विभागाचे सभापती चिवड शेट्टी साहेब, माझे सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि आजचे व्याख्याता आणि माझ्यासमोर बसलेले सर्व कर्मचारी आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपण ह्या वर्षी जे सप्ताह साजरा केलेला आहे त्या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे. आजही बरेच ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करतो आणि आज आपण सर्वजण भारत घटनेचे जे शिल्पकार महामानव डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या जे जयंतीनिमित्त आपण इथे एकत्रित आलो. माझ्या आधी जे वक्ते होते बरेच लोकांनी आंबेडकर साहेबांचं जे योगदान होतं आपले देशासाठी विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे कुठलेही असं क्षेत्र नाही आहे त्यांनी जे आपल्याला योगदान दिलं नाही आहे. परंतु आतापर्यंत दुर्दैवाने असं झालं की त्यांना एका समाजापुरता किंवा एका ह्याच्यापुरता त्यांना सीमित आपणच ठेवलेले आहे. जर आपण उदाहरण बघितलं, अमेरिकेचं जेव्हा स्वातंत्र्य आला होता 1776मध्ये, परंतु महिलांना जे वोटचे मतदानाचे हक्क जे त्यांनी दिलं ते 1920 किंवा 25मध्ये दिले. म्हणजे जवळपास 150 वर्षानंतर त्यांनी महिलांना समान मतदानाचे हक्क त्यांनी दिलेले आहेत. जे आपण विश्वात म्हणजे पूर्ण विश्वात आपण जे सर्वात मोठा किंवा प्रोग्रेसिव्ह देश म्हणून आपण ज्यांच्याकडे सर्व देश बघतात त्यांना जर 150 वर्ष लागला, परंतु आपले भारतामध्ये ज्या दिवशी आपलं स्वातंत्र्य आला, ज्या दिवशीपासून आपण आपले संविधान सुरू केलं तेव्हापासूनच महिलांना समान मतदानाचे हक्क आपण दिलेले आहे. त्याच्या मागे खूप मोठं योगदान आंबेडकर साहेबांचं होतं. तसेच इतर प्रत्येक ह्याच्यामध्ये अर्थ क्षेत्रामध्ये असू द्या, शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेले आहे. आतापर्यंत त्यांनी जे आपण त्यांचं जे फक्त एवढंच म्हणतो की अस्पृश्यतेच्या अगेन्स्ट त्यांनी काम केलेलं आहे किंवा असंघटित कामगाराबद्दल त्यांनी काम केलेले आहे असंच आपण सीमित ठेवतो. आत्तापासून आपण त्यांना एका समाजासाठी किंवा एका ह्याच्यापुरता सीमित न ठेवता त्यांनी जे संकल्प मांडलेले आहे, मग ते संकल्प सगळे आपण पुढे घेऊन जाण्यासाठी फक्त आजच्या दिवशी फक्त भाषणांमध्ये सीमित न ठेवता त्यांनी जे मूल्य त्यांनी आपल्याला प्रबोधन केलेले आहे ते सर्वांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करावा, जेणेकरून आपण आपल्यामध्ये जे भेदभाव आहे, आताही बरेच ठिकाणी भेदभाव आपल्यामध्ये दिसतात. जरी आपण स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झालं म्हणजे एवढं आपण पुढे जातोय, तरी पण अजूनही काही भेदभाव आपण बघतोय. कुठे ना कुठे ते भेदभावाचं अंडरलाईंग करंट ते अजूनही आहे. जरी आपण मोठ्याने बोलत नाही, ते डिस्क्रिमिनेशन नाही आहे म्हणून आपण सांगतो, परंतु बरेच ठिकाणी आपले दैनंदिन जीवनामध्ये कुठे ना कुठे आपले जे आधीच्या पिढ्यांकडून आपण काही कॅरी फॉरवर्ड केलेले आहे ते सगळे आपण आजच्या दिवशी एक संकल्प घेऊन हे सगळे जे भेदभाव आहे ते दूर करून बाबासाहेबांनी जे आपल्याला एवढं मोठं योगदान दिलेलं आहे की इतर देशाचे जे जेव्हा संविधान बनवत होते तेव्हा आपले संविधानचं एक्झाम्पल घेऊन बरेच देशांनी बनवलेलं आहे.
जेव्हा बाबासाहेबांना हे जबाबदारी दिलं होतं मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, एवढं मोठ्या देशाचं संविधान लिहिणं हे काही लहान गोष्टी नाही आहे. आता कर्मचाऱ्यांना म्हणजे मी सांगू इच्छितो, जेव्हा एखादा टिप्पणी करा किंवा फाईल करा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, किंवा मी जेव्हा करतो 10 वेळी 5 वेळी आपण तर त्याचं पुढे मागे करून हे चुकलं ते चुकलं म्हणून आपण करतो. एवढं मोठ्या देशाचे त्यांनी 1950मध्ये 1948मध्ये जेव्हा लिहिलं, ते तब्बल 2 वर्ष 11 महिना 18 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलं. हे तर रेकॉर्डच आहे एवढं मोठ्या देशासाठी. आणि बाकी देशाचं जर आपण कंपॅरिझन केलं, तिथे एकच मताचे लोक होते, एकच जातीचे लोक होते. मग त्यांच्यासाठी लिहिणं एक वेगळं भाग आहे. आणि आपल्या देशामध्ये 200-300 भाषा बोलणारे व्यक्ती एका समाजामध्ये, पण परत आपल्या समाजामध्ये तुम्ही पुढे आहे की आम्ही मागे आहे तसं म्हणणारे लोक, विविध समाजाचे विविध जातीचे लोक, बाहेरून येऊन इकडे स्थिर झालेले लोक, पर्शियन, सिंधी असे पण लोक आहे. हे सगळ्यांना एकत्रित करून कुठल्याही समाजांना, कुठल्याही जातीच्या लोकांना भेदभाव ना करता त्यांनी जे तब्बल 2 वर्ष 11 महिना 18 दिवसामध्ये जे संविधान लिहिलेलं आहे, त्याचं असं पण नाही की त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता 75 वर्ष झालं तरी पण फक्त 100 वेळी आपण ते संविधानमध्ये बदल केलेले आहे. ते पण ते फार मोठा जे बदल जे आपण म्हणतो ते बदल केलेलं नाही. म्हणजे बाबासाहेबांचा जे दृष्टिकोन होता, दूरदृष्टी होता, त्यावेळीच्या 100-200 वर्षाच्या पुढे त्यांनी विचार करून हे सगळे लिहिलेले आहे. जेणेकरून आताचे घडीमध्ये पण जर तुम्ही बाकीचे लोकशाही देशांचं जे संविधान बघितलं किंवा आपण ज्यांच्या खाली होतो अंग्रेजांच्या, त्यांचं जर संविधान बघितलं, त्याच्यापेक्षा खूप प्रगतिशील आपले संविधान आहे. ह्याचं खूप मोठं योगदान आणि सर्वात पहिलं आणि सर्वात जास्त योगदान ते आंबेडकर साहेबांचं आहे. आणि आजच्या दिवशी आपण असं संकल्प करूया, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मूल्य जे दिलेलं आहे, जे संविधान दिले आहे, आपण कुठल्याही जातीचं किंवा ह्याचं पालन तर आपण वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये करतोच, प्रत्येक आपल्या जातीच्या किंवा समाजाचा. परंतु सामाजिक जीवनामध्ये किंवा समाजामध्ये आपल्यामध्ये भेदभाव न ठेवता आपण पुढे सर्वांनी मिळून काम करूया आणि प्रगतिशील महाराष्ट्रासाठी तसेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी आपण सर्वांनी काम करूया, असा आपण हे संकल्प घेऊन आजच्या दिवशी परत हे फक्त भाषणासाठी सीमित न ठेवता आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करावा, प्रॅक्टिस करावा, जेणेकरून आपण सर्वांनी एक इतरांना आपण भेदभाव करणार नाही, परंतु आपण आपले एक चांगला माणूस म्हणून आपले ओळख निर्माण करण्यासाठी सर्वात पहिलं जे मूल्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे, ते सर्वांनी पालन करावं आणि असा आपण संकल्प करूया. जय हिंद, जय भीम.